ज्या लाडक्या बहिणींनी 31 डिसेंबर पूर्वी आपली ई-केवायसी पूर्ण केली नव्हती त्या लाडक्या बहिणींचा हप्ता हा सरकारकडून बंद करण्यात आला आहे आणि त्यांना कुठलीही मुदतवाढही देण्यात आलेली नाही। तर ज्यांची केवायसी राहिली होती त्यांच्यासाठी आपण काही स्टेप फॉलो केल्या तर त्यांना पैसे येऊ शकतात। तर त्या स्टेप कोणत्या आणि तुम्हाला काय करायचंय आपण आज ह्या व्हिडिओत बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। यासाठी तुम्हाला सर्वात पहिले तुमच्या लाडकी बहीण महाराष्ट्र gov.in या साइट वरती जायचंय। तिथे आल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर आणि युजर आयडी टाकून पासवर्ड टाकून लॉग इन करायचंय। जर तुमच्याकडे युजर आयडी नसेल तर तुम्ही यावरती क्लिक तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड तयार करायचा आहे। इथे दिलेली माहिती तुम्हाला पूर्णपणे भरायची आहे। त्यानंतर सर्वात खाली कॅप्चर टाकून साइन अप यावरती क्लिक करायचं आहे। साइन अप केल्यानंतर परत तुम्हाला इथे युजर आयडी म्हणजे मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर सर्वात पहिले तुम्हाला इथे गिव्हन्स हे ऑप्शन दिसेल, यावरती क्लिक करायचं आहे। इथे आल्यानंतर ऍड गिव्हन्स यावरती क्लिक करायचं आहे। इथे तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि खाली आधार कार्डचं समोरचं फ्रंट आणि बॅक असं दोन्ही अपलोड करायचंय आणि त्यानंतर सबमिट यावरती क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे तुमचे जे आधार कार्ड आहे ते लाडकी बहीण योजना किंवा सरकारकडे जाईल। यामुळे तुम्हाला पैसे येण्याचे चान्सेस हे वाढू शकतात। असं केल्याने भरपूर लोकांना लाडक्या बहिणींना पहिले सुद्धा पैसे आलेले आहेत। तर शेवटचं हे पर्याय आहे, यामुळे तुम्हाला पैसे येऊ शकतात। तर ही प्रोसेस फॉलो करून तुम्हीही तुमचे लाडकी बहिणीचे आधार कार्ड हे सरकारपर्यंत पाठवू शकता। धन्यवाद।